ओम शांती. आजची तारीख आहे 27 मे 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, काळांचाही काळ बाबा आलेले आहेत तुम्हाला काळावर विजय प्राप्त करून द्यायला. मनमना भवच्या मंत्रानेच तुम्ही काळावर विजय प्राप्त कराल. प्रश्न आहे, परमपिता परमात्मा म्हणजे परम आत्मा बाप तुम्हा आत्मिक यात्रींना कोणती एक विशेष शिकवण देतात? उत्तर, बाबा म्हणतात, हे रुहानी यात्री, तुम्ही देह अभिमान सोडून देही अभिमानी बना. रावणाने अर्धा कल्पापासून तुम्हाला देह अभिमानी बनवले, आता तुम्ही आत्म अभिमानी बना. हे रुहानी ज्ञान सुप्रीम रूह म्हणजे परम आत्माच तुम्हाला देतात, आणखी कोणी देऊ शकत नाही. गीत आहे ओम नमो शिवाय. ओम शांती. मुलांनी आपल्या बापाची महिमा ऐकली. गायलंही जातं उच्च ते उच्च भगवान, तर ते आहेत सर्व मुलांचे बाप. बाकी जे पण आहेत तर ते सर्व आपसामध्ये भाऊ आहेत आणि सर्वांचा बाप एक आहे आणि तो आहे शिवबाबा. बाबांनी समजावलंय की हे मुलांनो, भक्ती मार्गामध्ये तुम्हाला दोन बाप आहेत, एक लौकिक बाप आणि दुसरा पारलौकिक बाप. लौकिक बाप असतानाही ज्यावेळेला दुःख होतं त्यावेळेला ज्याला बोलवलं जातं तो पारलौकिक बाप. रचयितेकडून रचनेला वारसा मिळतो, तर तो आहे हदचा वारसा जो लौकिक बापाकडून मिळतो, आणि हा आहे बेहदचा वारसा जो पारलौकिक बापाकडून मिळतो. बेहदचा बाप एकच आहे ज्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो, आणि तो आहे निराकार. त्यांचे नाव आहे परमपिता परमात्मा शिव. म्हणतातही शिव परमात्माय नमः, तर ते आहेत उच्च ते उच्च. तर तुमची बुद्धी जाते निराकार बाबांकडे आणि ते राहतात परमधाम मध्ये, जिथून तुम्ही आत्मेसुद्धा या धर्तीवर आले आहात. बाबा पण तिथेच राहतात. ते आहे सर्वांचे सद्गती दाता, सगळ्यांची सद्गती करणारे. आणि त्यातही भारत जो आहे तो परमपिता परमात्म्याची जन्मभूमी आहे, म्हणून शिव जयंती सुद्धा इथं साजरी केली जाते. तर आत्म्यांचा बाप परमपिता, त्यांना ज्ञानाचे सागर, पतित पावन, लिबरेटर म्हणजे दुःखांपासून सोडवणारे आणि गाईड म्हटलं जातं. तेच दुःख हरता सुख करता आहेत, हे भारतवासी जाणतात. बाबा आपल्या मुलांना बसून समजावतात, हे भारतवासी, तुम्हीच विश्वाचे मालक होतात. जेव्हा तुमचा आदी सनातन देवी देवता धर्म होता, देवी देवता धर्मश्रेष्ठ कर्मश्रेष्ठ होते. आता ते धर्मभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट बनले गेले. आपल्याला आता ते देवता म्हणून घेऊ शकत नाही. कलयुग अंतापर्यंत भक्ती मार्ग चालतो, त्याच्यामध्ये ज्ञान असत नाही. ज्ञानानेच सद्गती होते. सर्वांचा सद्गती दाता बाबा जोपर्यंत या धर्तीवर येत नाही तोपर्यंत कुणाचीही सद्गती होऊ शकत नाही. बाबा म्हणतात, मी कल्पाच्या संगम युगावर येतो. या समयी आहेच पतित दुनिया, पावन एकही नसतो. भले संन्यासी पवित्र बनतात, परंतु मग पुन्हा त्यांचा पुनर्जन्म याच दुनियेमध्ये होतो,
म्हणजे ह्याच कलियुगामध्ये त्यांचा पुनर्जन्म होतो आणि त्यांना विषातून जन्म घ्यावा लागतो, म्हणजे विकारातून जन्म घ्यावा लागतो. पुन्हा जायचं नसतं. जेव्हा चक्र पूर्ण होतं तेव्हाच बाबा येऊन घेऊन जातात. याला म्हटलं जातं रुहानी ज्ञान, आत्मिक ज्ञान. सुप्रीम रुहानी ज्ञान देतात. सुप्रीम रूह म्हणजे परम आत्मा, परमात्मा. तेच ज्ञानाचे सागर, पतित पावन आहेत. बाकी शास्त्रांमध्ये ज्ञान आहे ते भक्ती मार्गाचं. बाबा म्हणतात यज्ञ, तप, तीर्थ आदी करत आल्यानेच आणखी तुमची अवस्था खालावली आहे. तुम्ही सतोप्रधान होता, अवस्था खालावत तमोप्रधान बनलात. भारतामध्ये पवित्रता होती तर पीस म्हणजे शांती आणि संपन्नता सुद्धा होती. हेल्थ वेल्थ म्हणजे निरोगी काया आणि संपत्तीवान दोन्ही होते. म्हणजे स्वास्थ्यही होतं आणि संपत्तीही होती. आजपासून 5000 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. भारत स्वर्ग होता आणि त्यावेळेला दुसरा कोणताही धर्म नव्हता. फक्त एकच आदी सनातन देवीदेवता धर्म होता, जो परमपिता परमात्म्याने स्थापन केला होता. स्वर्गाची स्थापना तर तेच करतील, दुसरं कोणीही मनुष्य करू शकत नाही. तर बाबा समजावतात, मी तुमचा बेहदचा बाप आहे. तुम्हाला बेहदचा वारसा देतो 21 जन्मांसाठी. सूर्यवंशी, चंद्रवंशी पवित्र धर्म स्थापन करतो आणि ब्राह्मण धर्म आहे छोटी म्हणजे सर्वोच्च. सतयुगापासून कलियुग अंतापर्यंत ही सगळी हिस्ट्री, जॉग्राफी म्हणजे हा सगळा इतिहास, भूगोल भारताचा आहे. हे लक्ष्मी नारायण किती निरोगी कायवाले होते, किती संपत्तीवान होते, कधी आजारी पडत नव्हते. आता काळावर विजय प्राप्त करण्यासाठी तेही शिक्षा घेत आहे, म्हणजे शिकवण घेत आहे. बाबा ज्यांना काळांचाही काळ महाकाळ म्हटलं जातं, महाकालेश्वर म्हटलं जातं, तर ते येऊन तुम्हाला काळावर विजय प्राप्त करून देतात. नाव सुद्धा ऐकलं असेल, शिवाय नमः. तर तुम्ही असं म्हणणार नाही की परमात्मा सर्वांमध्ये आहे, म्हणजे सर्वव्यापी आहे, कुत्र्या मांजरात सर्वांमध्ये आहे. तर असं म्हणणं म्हणजे धर्माची ग्लानी आणि बाबांची ग्लानी करणं झालं. आता हा आहे कल्पाचा संगम, कल्पाच्या संगमाचा समय आणि ह्या समयाचंच गायन केलं जातं. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हटलं जातं ना, विनाशकाले प्रीत बुद्धी विजयंती आणि विनाशकाले विपरीत बुद्धी विनश्यंती. तर हे संपूर्ण नाटक जे आहे सतयुगापासून कलियुग अंतापर्यंतच हे भारतावरच बनलेलं आहे. भारतच नर्क आणि भारतच स्वर्ग बनतो. तर हे हेल आणि हेवेन, नर्क आणि स्वर्ग हे बाकी धर्मांसाठी म्हटलं जात नाही. ते तर स्वर्गामध्ये नसतातच. आजही कोणी मरतं, शरीर सोडतं, तर त्यावेळेला म्हटलं जातं स्वर्गवासी झाले, परंतु समजत नाहीत. नरकवासींना तर नरकामध्येच जन्म घ्यायचा असतो आणि स्वर्गवासी पुनर्जन्म स्वर्गामध्येच घेतात. तर बाबा समजावतात की आत्मा एक स्टार आहे, म्हणजे बिंदू स्वरूप आहे. भ्रुकुटीच्या मध्यभागी चमकतो अजब सितारा.
म्हटलं जातं ना, भ्रुकुटी के बीच चमकता है अजब सितारा. तर त्या सिताऱ्याला दिव्य दृष्टीशिवाय कोणीही बघू शकत नाही. तो बिलकुल सूक्ष्म आहे आणि आत्माच एक शरीर सोडून दुसरं शरीर घेत असते. आपण आत्म्यानेच 84 जन्म घेतलेले आहेत. परमपिता परमात्मा सुद्धा बिंदू स्वरूप आहेत. त्यांनाच ज्ञानाचे सागर, पतित पावन, नॉलेजफुल म्हटलं जातं. बाबा म्हणतात आत्म्यामध्ये संपूर्ण पार्ट भरलेला आहे. आत्मा अविनाशी आहे आणि आत्मा कशा प्रकारे 84 जन्मांचा पार्ट बजावतो ते आता तुम्हाला माहित आहे. आपण सूर्यवंशी होतो, नंतर चंद्रवंशी बनलो आणि आता पुन्हा आपल्याला सूर्यवंशी बनायचं आहे. आता बाबा सतोप्रधान बनण्याची शिकवण देत आहेत की मामेकम याद करो, म्हणजे माझी आठवण करा. भगवान वाच, गीतेचा भगवान शिव बाबा आहे, नक्की श्रीकृष्ण. श्रीकृष्णाची आत्मा सुद्धा आता शिव बाबांकडून शिकत आहे. अच्छा, खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मधुर मधुर मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि आत्मिक बापाची आत्मिक मुलांना नमस्ते. आणि अम्मा आत्मिक मुलांची आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, आत्मिक यात्रा करायची आणि करवायची आहे. स्वतःला सतोप्रधान बनवण्यासाठी एक बाबांची आठवण करायची आहे. आत्म अभिमानी बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, काळावर विजय प्राप्त करण्यासाठी बाबांनी जी शिकवण दिलेली आहे ती लक्षात ठेवायची आहे. स्वतःला आत्मा समजून आत्म्यांना ज्ञान द्यायचं आहे. आज बाबा वरदान देतात, बापदादांच्या कर्तव्याला आपला निशाणा बनवणारे मास्टर मर्यादा पुरुषोत्तम भव. विश्लेषण आहे, म्हटलं जातं अपनी घोट तो नशा चढे. म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या कमाईमध्ये कधीही आपली दृष्टी जाऊ नये. दुसऱ्याच्या खुशीला निशाणा बनवण्याच्या ऐवजी बापदादांचे गुण आणि बापदादांचे कर्तव्य यांना निशाणा बनवा. म्हणजे काय, तर बापदादांच्या बरोबर अधर्माचा विनाश आणि सत्य धर्माची स्थापनेचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यामध्ये मदतगार बना. अधर्माचा विनाश करणारे अधर्माचं कार्य किंवा दैवी मर्यादा तोडण्याचे कार्य करू शकत नाहीत. ते मास्टर मर्यादा पुरुषोत्तम असतात. आजचा सुविचार आहे, नॉलेजफुल बनून म्हणजे संपूर्ण ज्ञानी बनून व्यर्थ प्रश्नांना स्वाहा करणारे. स्वाहा करा तर समय वाचेल. संपूर्ण ज्ञानी बनून व्यर्थ प्रश्नांना स्वाहा करा तर तुमचा वेळ वाचेल. मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत. मम्मा म्हणतात की ज्यांचा साथी आहे भगवान त्यांना काय करेल आंधी आणि तुफान. बाबा मम्मा म्हणतात की बघा, हे गीत सिद्ध करतं की आत्मा आणि परमात्मा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. न ईश्वर सर्वव्यापी आहे, कारण ज्याचा साथी आहे ईश्वर
ज्याचा साथी आहे ईश्वर, तर तो हजर असतानाही मग सृष्टीमध्ये इतकं दुःख का? आता बघा, साथी म्हणजे दोन वेगवेगळ्या व्यक्ती किंवा दोन वेगवेगळ्या गोष्टी असतील. मग जिसका साथी है भगवान उसको क्या रोकेगा आंधी और तूफान. म्हणजे आत्मा वेगळा आणि परमात्मा वेगळा. त्या आत्म्याला परमात्म्याची साथ मिळते म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. आता बघा की ज्याचा साथी ईश्वर आहे आणि तो ईश्वर हजर असतानाही मग सृष्टीमध्ये इतकं दुःख का? मनुष्य इतके कंगाल किंवा परावलंबी का? दीनदुबळे का? परमात्मा तर सुख स्वरूप आहेत. मग सर्वव्यापी परमात्मा म्हणणं म्हणजे परमात्म्याची इन्सल्ट करणं, त्यांचा अपमान करणं, ग्लानी करणं. कारण आज मनुष्य जर कंगाल आहे आणि दीनदुबळा आहे, मग जर परमेश्वर सर्वव्यापी असेल तर मग काय परमेश्वर दीनदुबळा आहे का? कंगाल आहे का? तर असं म्हणणं म्हणजे परमात्म्याची ग्लानी करणं. भगवंत हजर असताना दुनिया ही सुख स्वरूप असली पाहिजे की दुःख रूप असली पाहिजे? मग परमात्म्याला पुकारण्याची गरजच काय? जर परमात्मा ह्या धर्तीवर आहे तर पुकारण्याची गरजच काय? आणि जर परमात्मा धर्तीवर असेल तर दुनिया सुख स्वरूप असली पाहिजे. आणि मग जर सुख स्वरूप आहे तर पुकारतात का? तर याचाच अर्थ की परमात्मा या सृष्टीवर कायम स्वरूपी नसतो, त्याला बोलावतात. मग या समयी कोण सर्वव्यापी आहे? तर माया सर्वव्यापी आहे, परमात्मा हजर नाहीत. परमात्मा फक्त एक वेळेला संगम युगावर येतात आणि मग त्यावेळेला त्यांना हाजीर नाजीर म्हणू शकतात. म्हणजे काय? तर परमात्मा फक्त एक वेळेला संगम युगावर येतात आणि त्याच वेळेला त्यांना या दुनियेमध्ये हाजीर म्हणता येईल किंवा सर्वदृष्टा म्हणता येईल. बाकी त्यांच्या आठवण मात्र सर्वांच्या मनामध्ये व्यापक आहे. म्हणजे परमात्मा सर्वांमध्ये व्यापक नाही, परंतु त्यांची आठवण मात्र सर्वांमध्ये व्यापक आहे. शरीराला चालवणारी शक्ती ती तर प्रत्येकामध्ये भिन्न भिन्न संस्कारवाली आत्मा आहे, परमात्मा नाही. तर मग आता विचार करा की परमात्म्याची साथ का घेतली आहे? तर या समयी माया म्हणजे विकार, माया म्हणजे कमी कमजोरी, तर त्याचे आंधी तुफान म्हणजे वादळ येतात आणि त्यांना पार करण्यासाठी परमात्म्याची साथ घेतली जाते. तर जरूर काही मायेचं तुफान येतंय की ज्याला पार करण्यासाठी परमात्म्याची साथ आत्मे मागतात. जर समजा परमात्मा या दुनियेमध्ये हजर अगोदरपासून असता तर मायेची उलझन म्हणजे मायेद्वारे आलेले वादळ किंवा विघ्न आले नसते आणि मग त्या परमेश्वराची आठवण करण्याची सुद्धा आवश्यकता राहिली नसते. मग आम्ही आत्मे आणि परमात्मा यांचा सुद्धा हा एक खेळ आहे. या सृष्टीरूपी नाटकामध्ये आत्म्यांचा आणि परमात्म्याचा हा एक खेळ आहे. तर जेव्हा परमात्मा येतात तेव्हा
त्यांची पूर्ण साथ घेऊन त्यांचं बनायला हवं. आणि तेव्हाच मायेचे जे विघ्न आहे, तुफान आहे, त्यांच्यापासून आपण सुटू शकू. मायेच्या वादळांपासून आपण मुक्त होऊ शकू. भले तो सर्वांचा सुखदाता आहे, परंतु जो प्रॅक्टिकल मध्ये त्यांचा सहारा घेतो त्यालाच त्यांची साथ मिळते. आणि त्याच मुलांना एक्स्ट्रा प्राप्ती पण होते, म्हणजे अधिक प्राप्ती पण होते. भले या समयी परमात्मा दुनियेमध्ये उपस्थित आहे, परंतु ओहो, आश्चर्य आहे की दुनिया त्यांना जाणत नाही आणि जाणत नसल्याने त्यांचा साथ सुद्धा घेत नाही. जर त्यांना पूर्णपणे ओळखून त्यांची जर साथ घेतली, त्यांची मदत घेतली, तर मदत देण्यामध्ये परमात्मा ईश्वर मशहूर आहे, म्हणजे प्रसिद्ध आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं, एक कदम तुम आगे बढ़ो तो 10 कदम आगे आएंगे. म्हणूनच म्हटलं जातं की एक पाऊल तुम्ही उचला हिमतीचं, तर परमात्मा 10 पावलं पुढे येऊन तुम्हाला मदत करतील. ते तो संपूर्ण वारसा आपल्याला देतात की ज्या वारशामध्ये कोणतीही अपूर्णता नसते. अच्छा, आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा. कोणताही संकल्प आला तर तो वरती देऊन, म्हणजे एक तर बापदादांना सांगा, किंवा निमित्त आत्मेचे आहेत, दादी दिदी असतील, आपल्या सेवेसाठी निमित्त जे असतील त्यांना सांगून आपण निरसंकल्प होऊन चालत राहा. विचार देणं, इशारा देणं ही दुसरी गोष्ट आहे, परंतु आपण हलचलीमध्ये येणं, आपली स्थिती डावाडोल होणं ही दुसरी गोष्ट आहे. तर सदैव एकरस संकल्प निमित्त आत्म्यांप्रती दिला आणि आपण निरसंकल्प बना. सदैव हे लक्षात असू द्या की मला कर्मेंद्रिय जित बनायचं आहे. कोणत्याही एका कर्मेंद्रियाच्या आकर्षणामध्ये जर आपण आलो तर ते आकर्षण आपल्याला बाबांचं बनू देत नाही, एकरस स्थितीमध्ये स्थित होऊ देत नाही. आणि म्हणून आपण कर्मेंद्रिय जित बनायचं आहे, कोणत्याही कर्मेंद्रियाचे वशीभूत व्हायचं नाही. सदैव अचल अडोल एकरस स्थितीमध्ये स्थित राहून अनुभवी बनायचं आहे. ओम शांती.